बहुजन विद्यार्थी संगठना भिवंडी शहर व ग्रामीण की ओर से कार्यकर्ता मेवा एवं कार्यकर्ता पदनियुक्ति कार्यक्रम का आयोजन किया गया है। पाटिल फार्म हाउस, लाखिवली गांव, भिवंडी में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में बहुजन विद्यार्थी संगठना महाराष्ट्र राज्य के अध्यक्ष अनिल वाणी प्रमुख मार्गदर्शक के रूप में उपस्थित थे। उनके मार्गदर्शन में संगठन के विस्तार, छात्र युवा सशक्तिकरण तथा आगामी संगठनात्मक योजनाओं पर चर्चा की गई। कार्यक्रम में प्रमुख अतिथियों के रूप में एडवोकेट नितिन तांबे अध्यक्ष ठाणे जिला, एडवोकेट निखिल उबाए उपाध्यक्ष ठाणे जिला, एडवोकेट अजिंक्य गायकवाड़ सचिव ठाणे जिला, जितेंद्र जाधव कार्याध्यक्ष, एडवोकेट शैलेश वाघमारे प्रवक्ता ठाणे पालघर तथा सुशील साठे चिटनीस ठाणे जिला उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन एडवोकेट नितेश गायकवाड़ व सचिन गायकवाड़ के नेतृत्व में किया गया। इस अवसर पर नए कार्यकर्ताओं को संगठन में जिम्मेदारियां सौंपते हुए विभिन्न पदों पर नियुक्तियां भी की जाएंगी। साथ ही संगठन को जमीनी स्तर पर मजबूत बनाने के लिए महत्वपूर्ण दिशा निर्देश दिए गए। आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत, मागचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे। खूप दिवस झाले संघटनेचे जे काही नवीन पदाधिकारी त्यांची नेमणूक करायची होती आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना पदोन्नती द्यायची होती। तर आज तो योगायोगाने योग आलेला आहे आणि संघटनेने काही कामं केली याची मला वाटतं तुम्हाला कोणाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही आहे। आज संपूर्ण ठाणे जिल्हा म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जर कोणी लढत असेल ती सर्वात प्रथम बहुजन विद्यार्थी संघटना आहे असं मला तरी वाटतंय। महाराष्ट्रात कुठेही कोणत्याही विद्यार्थ्यावर, मग तो कोणत्याही समाजाचा असो, जातीचा असो, बहुजन विद्यार्थी संघटना कधीही हे बघत नाही। त्याच्यावर झालेला अन्याय हा पहिल्यांदा बघितला जातो आणि त्याच्या विरोधात एक लढा उभा करून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम ही बहुजन विद्यार्थी संघटना वेळोवेळी करत असते। आज बहुजन विद्यार्थी संघटनेने मला वाटतं या भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीई अंतर्गत जे विद्यार्थ्यांना हक्क व अधिकार आहेत त्याबद्दल जनजागृती करण्याचं जर सर्वात प्रथम कोणी काम केलं असेल तर ती बहुजन विद्यार्थी संघटनेने केलेलं आहे। तर शैलेश वाघमारे यांनी संघटनेची थोडी डिप्रेशन मी त्याच्यामधून डीप लिहिलं आहे। जेव्हा आपण वाणीसाहेबाई बहुजन विद्यार्थी संघटना चालू केली त्यावेळेस आपण कोणत्या पार्टीला किंवा कोणत्या बिना सपोर्टची ही संघटना चालू केली। संघटना ही फक्त विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेस विद्यार्थ्यांचा विचार करून आपण चालू केली। त्याच्यात मोठं काम सगळं सांगायचं झालं तर त्यावेळेस जे ग्रॅज्युएशनचं BSc BA BCom यांचे ऍडमिशन होते तर अख्ख्या महाराष्ट्रात मला सांगायला आनंद होईल का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 120 रुपयामध्ये ऍडमिशन करायचं जे काम होतं ते वाणीसाहेबाई चालू केलं। जो नियम होता, जो GR होता, मला वाटतं कोणत्याही संघटनेला माहिती नव्हता, मग तो वाणीसाहेबाई तो लागू केला। त्याच्यानंतर बरेचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संघटनेने विविध कामं केलेली आहेत। जसं सांगितलं वाघमारे साहेबाई का आरटीईची जनजागृती, आरटीई ऍडमिशन मध्ये बरेचसं काम केलं। त्याच्याही पुढे जाऊन फक्त संघटना विद्यार्थी संघटनेचं काम न करता काही सामाजिक चळवळीमधली कामं ही संघटनेने केलेली। म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे का आपण जेव्हा एकत्र येतो, संघटित होतो, तेव्हा आपण आंबेडकरवादी म्हणून जे आपण शिकतो का अन्यायाला वाचा फोडायची ते आपण या संघटनेच्या मार्फत करत आहोत। या अर्थानं जर सांगायचं झालं तर इथे बोलण्याची जी ताकद आलेली आहे ती वाणी साहेबांमुळे आमच्यात आलेली आहे। म्हणजे आपण जर पाहायला गेलो माणूस हा नक्कल करण्यात तो नक्कल लवकर करत असतो इतरांची, पण मला असं वाटतं आणि एक अभिमान देखील वाटतं की आम्ही चांगलं काम करणाऱ्याची, त्यांच्या कामाची आम्ही चांगल्या पद्धतीने एक ती पोचपावती असेल, बाबासाहेबांचा विचार जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपण प्रामाणिकपणे या संघटनेत काम केलं पाहिजे। माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपल्याला पद भेटल्यानंतर आपण प्रत्येक जणाने हवेत न जाता जमिनीवर राहून काम करायचं आहे। तुम्ही नका फार लांब जाऊ, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे विद्यार्थी असतील त्यांना मदत करण्याचं काम करा।
मला जी पदे भेटायला लागली पक्षामध्ये असेल विविध संघटनांमध्ये असेल तर माझी सुरुवात ही या बहुजन विद्यार्थी संघटनेपासून झालेली आहे. आपल्या बहुजन विद्यार्थी संघटनेचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय विचारपीठ वा जमलेले सर्व विद्यार्थी मित्र व पदाधिकारी, बहुजन विद्यार्थी संघटना ची स्थापना 1998 ला झाली. त्यावेळेस मी 8वीला होतो. परंतु वाणी साहेब, शेलार साहेब, त्याच्यानंतर प्रदीपजी गायकवाड साहेब, चन्ने साहेब, निकम साहेब, आपल्या या भिवंडी महानगरपालिकेचं एकमेव कॉलेज हे BNN कॉलेज होतं आणि इथे विद्यार्थ्यांचे एवढे अन्याय चालू होते. त्यावेळेस वाणी साहेबांनी, चन्ने साहेबांनी आणि प्रदीप गायकवाड साहेब, संदीप शेलार साहेब यांनी विचार केला का नाही आपली एक संघटना हवी आहे. तेव्हा यांनी विचार केला की आपली संघटना असली तर आपण विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो. तर ज्या वेळेस साहेबांचं जे नेतृत्व आहे वाणी साहेबांचं, मी त्यांचं काय मोठापणा नाही सांगत, पण खरोखर त्यांची जी शैली आहे बोलण्याची किंवा न्याय मागण्याची ती खरोखर खूप वाखाणण्याजोगी आहे. आणि आपल्याला ज्या पद्धतीने ते न्याय देतात ते खरोखरच चांगल्या मुद्द्यावरती आणि चांगल्या लोकांशी न्याय मिळवून देतात आपल्याला, बरोबर का नाही. तर आपल्याला सर्व आपण असं नका समजू का आज आपण 50 लोक आहोत. आज आपण 50 लोक नाही, आपण 500 लोक आहोत. आपल्या मागे 500 विद्यार्थी आहेत, 1000 विद्यार्थी आहेत. पण आपण त्या जोमाने आपण काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आपण